नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI संबंधित पुन्हा एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे. तर जे विद्यार्थी जी व्हॅलिडिटी आहे तर ट्रायबलद्वारे TRTI थ्रू अप्लाय करतात, तर त्या व्हॅलिडिटीची जी कास्ट व्हॅलिडिटी वगैरे असतात, तर ती व्हेरिफिकेशन करण्यासाठी एक नवीन अपडेट आलेली आहे. तर आपण जे TRTI थ्रू व्हॅलिडिटी अप्लाय करतो, तर त्याचे जे प्रोसेस आहे तर ती लवकरात लवकर होऊन आपल्याला जी व्हॅलिडिटी आहे तर ती आपल्याला मिळते. तर ती व्हॅलिडिटी आपल्याला लवकरात लवकर मिळते त्यासाठी जी AI सिस्टम आहे तर ती त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करण्यात आलेली आहे. तर त्यासाठी जे टेंडर आहे तर ते त्या ठिकाणी सबमिट करायची अपडेट आहे. तर ती अपडेट काय आहे नेमकी, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण ऑफिशियल वेबसाईटला TRTIच्या व्हिजिट केलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो नोटीस बोर्ड दिलेला आहे आपल्याला. या ठिकाणी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती अंतर्गत वापरण्यात येणाऱ्या आदिवासी प्रमाण प्रणाली ट्रायबल व्हॅलिडिटीमध्ये ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्याबाबत. तर AI सिस्टम जे आहे तर ती त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करणार आहे आणि त्याची जी अपडेट आहे तर ती या ठिकाणी आलेली आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 2 PDF आहे, या ठिकाणी पहिली आणि या ठिकाणी दुसरी. तर पहिल्यामध्ये टेंडरची इन्फॉर्मेशन आहे तर ती दिलेली आहे आणि सेकंड जी PDF आहे तर त्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला जी फी वगैरे असेल तर ती संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला फक्त पहिली PDF आहे तर ती चेकआउट करायची आहे. जसे आपण पहिल्या PDFवरती ओके करू, आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारची जी नोटीस आहे तर ती पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो नोटीस फॉर टेंडर, रिक्वेस्ट फॉर प्रपोजल, डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ ब्लॉकचेन अँड AI एनेबल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन सिस्टीम फॉर ट्रायबल व्हॅलिडिटी पोर्टल. तर TRTI थ्रू जे ट्रायबल पोर्टल लॉन्च झालेले आहे तर त्या ठिकाणी जे आपले डॉक्युमेंट वगैरे असणार, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणार आहे तर ते त्या ठिकाणी AI थ्रू व्हेरीफाय करण्यासाठी जे टेंडर आहे तर ते त्या ठिकाणी सबमिशन सुरू झालेले आहे. तर त्याची या ठिकाणी माहिती दिलेली आहे आपल्याला आणि ज्यांना जे टेंडर आहे तर ते भरायचे असेल तर ते या ठिकाणी या वेबसाईटवरती त्या ठिकाणी भरू शकतात. त्याची लास्ट जी डेट आहे तर ती या ठिकाणी आपण पाहू शकतो 13 जानेवारी 2026 4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे.